महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला 2च जास्त मिळाले, सक्का भाऊ, लहान भाऊ, उंच भाऊ, हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत। पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहेत, ना घर का ना घाट का अशी भूमिका आज उबाटा ह्या पक्षाची झालेली आहे। दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये। किती हाणा पण वाघ म्हणा, ही अशी उद्धव ठाकरेची भूमिका हालत झालेली आहे। आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडलं तरी, कितीही तुतारीच्या समोर नाक रगडलं तरी उद्धव ठाकरेला ह्या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही, हे सरळ स्पष्ट झालेलं आहे। म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उबाटावाल्यांना काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले चहा पण विचारत नाहीत। खुर्ची सोडा, स्टूलवर बसवण्याची वेळ आलेली आहे। अशा पद्धतीची अवस्था ह्या उबाटा पक्षाची झालेली आहे। म्हणून उगाच सकाळी उठून या संजय राजाराम राऊतने फुशारक्या मारू नये। तुमच्या लायकी एवढं तोंड उघडलं तर काँग्रेस तुम्हाला काहीतरी तुकडे फेकेल, नाहीतर सिंगल डिजिट आकडे अगर उद्या उबाटाला मिळाले, कारण का आपण अगर लोकसभेमध्ये पाहिलं तर उबाटाचा स्ट्राईक रेट हा सर्वात खराब आहे। एवढे जास्त सीट लढून पण त्यांचे स्ट्राईक रेट वाढू शकलं नाही, तर ते कुठल्या तोंडाने एवढे विधानसभेची सीट मागतायत हे या वेळेंच्या जत्राच्याच लोकांना कळेल। आणि मोदी साहेब आज उद्घाटनाला आले महाराष्ट्रात, तर मोदीजींना काय कळतं? मोदीजी आल्यावर उद्योग गुजरातला जातात। पहिलं तू तुझ्या मालकीन आणि मालकाला सांग, दिवस रात्र जे गुजरात्यांच्या लग्नामध्ये हजेरी लावत बसतात, ताटं उचलत बसतात, नाचत बसतात नाच्यासारखे, तेव्हा तुझ्या मालकाला, मालकिनीला गुजराती फार आवडतात। आणि मग तू दिवसभर उठून गुजरातींच्या समाजाचा अपमान का करतो? तुला खटकताय का की तुझी मालकीन आणि तुझा मालक हे तुला गुजरात्यांच्या घरी घेऊन जात नाही, त्यांच्या इथे समोर बसवत नाही, तुला खटकताय का? मग याचं तुला तुझ्या मालकीन आणि मालकाची भूमिका किंवा गुजरातीयांचं प्रेम आवडत नाही आणि म्हणूनच तू आता त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरू केलेल्या आहे। धन्यवाद। तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते, कारण ती विरोधकांची मत पडते, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। म्हणजे बच्चू कडू असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, हे जे तिसरी आघाडी करणारे हे जे पक्ष आहेत ते काय लहान मुलं नाही आहेत, त्यांच्या मागे पण जनाधार आहे, त्यांच्या मानणारा एक वर्ग आहे। म्हणजे त्यांना कमी लेखून तू स्वतःची कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न करतोयस का? प्रत्येक आपल्या आपल्या ताकदीनुसार राजकीय निर्णय घेतो। तुझ्यासारखा काँग्रेसच्या मागे नाक रगडत जाण्याची भूमिका त्यांची नाहीये। जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे, मग आमचा जो भाग गुजरातला नेला आहे तोही परत द्या, असं संजय राऊत मागणी करतात। म्हणून गुजरातच्या बद्दल बोलण्या अगोदर पहिला आपल्या मालकींची परवानगी घे, त्यांना विचार की गुजरातींबद्दल मी बोलू का, नाहीतर असलेला सामनाचा पगार पण तुझा बंद व्हायचा।
कारण का तुझी मालकीन आणि तुझा मालक आज दिवस रात्र गुजरातींच्या लग्नामध्ये तिथे पडलेले असतात. तुम्ही पहिली त्यांची परवानगी घेतली आहेस का गुजराती समाजाबद्दल बोलण्याची, आणि मग थोबाड उघड. सर, भाजपा दंगे भड़काने का काम कर रहा है, ऐसा संजय राउत बोल रहे. अभी ये मालूमात इंफॉर्मेशन संजय राजाराम राउत के पास कैसे आई, वो उन्होंने पुलिस के पास खबर देनी चाहिए. वो एक सांसद है. देश में कोई अगर दंगे भड़काने का काम कर रहा होगा और उसकी इंफॉर्मेशन अगर किसी सांसद के पास होगी तो उसकी जिम्मेदारी है आईबी और पुलिस के डिपार्टमेंट के पास वो इंफॉर्मेशन देने की. तो ऐसी कोई इंफॉर्मेशन रहेगी तो उनको देना चाहिए. और वो दंगा भड़काने का मतलब क्या है? हम अगर हिंदुओं की बाजू ले रहे हैं, हिंदुओं के हित में बात कर रहे हैं, तो कोई दंगा भड़काने की काम नहीं है. जिस तरीके से हमारे गणेश चतुर्थी के विसर्जन के दिन पे हर जगह दंगे भड़के, पथराव हुआ, तो हिंदुओं का हित के बारे में बोलना मतलब दंगा भड़काने का काम नहीं होता. मोदी आते हैं जाते हैं, लेकिन पता नहीं चलता है कैसा उद्घाटन करते हो. तो इतना अगर तुमको खुजली होएगा तो जाके उधर खड़े रहो. हमको रिबन पकड़ने वाला कोई तो आदमी उधर चाहिए. क्योंकि मोदी जी को देश की जनता ने तीसरी बार चुन के दिया है. मोदी जी का अनुभव ये तेरे उद्धव जी के मिला के भी बहुत ज्यादा है. तो इसलिए मोदी जी के ऊपर बोलने की हैसियत और औकात ये संजय राजाराम राउत की नहीं है. वो ऐसे भी बोल रहे हैं मुख्यमंत्री बदलापुर मामले में आप्टे और कोतवाल को बचाने का काम कर रहे हैं. जिस तरीके से दिशा सालन और सुशांत सिंह के मैटर में तेरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे को बचाने की कोशिश करे, उस तरीके बचाने की कोशिश कर रहे हैं क्या? तो सवाल का जवाब संजय राउत ने देना चाहिए.